सुंदर अशा पांडुरंग विद्यालयातील पांडुरंगा इतक्या सुंदर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वर बेडगुलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार. आजकाल बघा, जो माणूस पायाने चालतो तो ठराविक अंतर गाठतो. मी कशाने चालतात? जो माणूस पायाने चालतो तो ठराविक अंतर गाठतो, परंतु जो माणूस डोक्याने चालतो तो निश्चितच आपलं ध्येय गाठतो. थोड्याच वेळामध्ये थोडं तरी तुम्हाला एखादा मुद्दा असा सांगणार आहे. डोक्यानं चालून तुम्ही जीवन डोक्यानं म्हणजे डोक्यावर म्हणजे डोक्यावर चालशील म्हणजे बाबांनी काय सांगितलं ते कळा. डोक्यानं म्हणजे अभ्यासामध्ये डोकं वापरून जीवनामध्ये तुमच्यातला प्रत्येक जण चांगला, मोठा आणि यशस्वी माणूस होऊ शकतो हा विश्वास देण्यासाठी तुमच्या समोर आलेला आहे. बरेच वेळा कोणाला असं वाटतं आम्ही गरीबाचे, आम्ही कमी हुशार, मी भुकला, मी रुकणा, मी काळा, मी मुंगळा, मी कसा मोठा होणार? प्रत्येक जण मोठा होणार. तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होणार, काळा पण मोठा होणार. तुम्हाला माहिती आहे असं नाही. भारताच्या राष्ट्रपतीचं नाव काय माहिती? गुरी होती का? कोणत्या जाती? आदिवासी समाजात जन्म झाली. एक मुलगी वयाच्या 6व्या वर्षी तिचे आई वडील खदानीत गाडले, अनाथ झाले. अनाथ आश्रमात शिकली. पहिलीपासून मास्टर डिग्री पर्यंत इतकी मन लावून शिकली, कारण तिचं मन व्हायला त्यावेळेला मोबाईल नव्हता, टीव्ही नव्हता. मन लावून शिकली. मास्टर डिग्री पर्यंत पहिला नंबर होता. आणि मुलींना तुमच्या माहितीसाठी सांगतो, मास्टर डिग्री नंतर तिच्याकडे 6 डिग्री आहेत. त्याला राष्ट्रपती बनवलं ते तिचं टॅलेंट पाहून, शिक्षण पाहून, जात किंवा कलर पाहून नाही. जेवण आपल्याला कोणता रंग द्यायचा, कोणत्या घराण्यात जन्म द्यायचा हे आपल्या हातामध्ये नसतं. पण जन्म दिल्यानंतर मृत्यूपर्यंत जो महत्वाचा प्रवास शिकून सवरून कसं मोठं व्हायचं हे नक्की तुमच्या हातामध्ये आहे. शिकून म्हणजे शिक्षण, क्षणाक्षणाला शिकायचं. तर मुली का असतात? तुम्ही मीराबाई नाव ऐकलं काय? मीराबाई ऐकले का? फक्त शांताबाई ऐकलं? सर आमच्या 70 पेक्षा 35 ची पिढी हुशार आहे. 35 पेक्षा ही 15-16ची पिढी हुशार आहे. पण सर भानगड काय झाली की जरा जास्त हुशार. जे चांगलं त्यांच्या डोक्यात घुसत नाही आणि वाईट पटकन घुसतं. संतांचे अभंग 700 वर्षांतरे प्रत्येक गावामध्ये काकडा, भजन, हरिपाठ, परिपाठ, कीर्तन प्रवचनामध्ये गायले जातात आणि ते ताजे तवाने वाटतात. संतांचे अभंग 700 वर्षानंतर प्रत्येक गावामध्ये काकडा, भजन, हरिपाठ गायले जातात. ते ताजे तवाने वाटतात. पण हे पोरांच्या कानावर पडत नाही. ज्यांच्या कानावर पडली शांताबाई आला बाबा. मला सांग बाळा, तो बाबूराव पुढच्या वर्षी दिसला का? मग डीजेचं, ऑर्केस्ट्राचं, सिनेमाचं गाणं एकच वर्ष येतं, दुसऱ्या वर्षी गायब होतं. ते तुमच्या डोक्यामध्ये बसतं. पण संतांचे अभंग 700 वर्षानंतर हे आपल्याला तारून घेण्यासाठी, आपलं जीवन भंग न होऊन देण्यासाठी. मुलांना अभंग या शब्दाचा अर्थ असा आहे, त्याच्या आयुष्यामध्ये 2 अभंग पाठ असतील त्याचं जीवन कधीच भंग होणार नाही. छोटासा हरिपाठ आहे. तुम्ही काय गीता, गाथा, ज्ञानेश्वरी मोठा गाठ खाऊन करणार नाही. पण छोटासा 5 रुपयाचा हरिपाठ असतो आणि या हरिपाठामध्ये 38 नंबरचा अभंग आहे. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. काय अर्थ होतो बा याचा? अवघाची संसार म्हणजे कोणाचा म्हणले? पप्पा, मम्मी, गुड्डी, नुड्डू चौकांचा म्हटलंय का? अवघाची संसार म्हणजे अख्खा विश्वाचा संसार सुखाचा करील. आणि आनंदे भरीन तिन्ही लोक म्हणजे स्वर्ग, मृत्यू, पाताळ सगळीत आनंद निर्माण करेल. अभंगाच्या एका चरणाचा अर्थ एवढा मोठा असतो, तो तुमच्या डोक्यात बसत नाही. तुमच्या डोक्यात आवाज वाढव डीजे किंवा पाटलांचा बैलगाडा. पाटलांच्या बैलगाड्याने अलीकडे सर सगळ्या नवीन पिढीचा राडा केलाय. पोरं असं 15 सेकंड मध्ये गेला, काही उड्या मारतात, काही घेणं नसतं, देणं नसतं. पण बऱ्याच मुलांचं काय आहे, आमच्या कानूर मेसाईमध्ये गाड्याचा इतका नाद, ज्या मुलाला 10वीला 80% मार्क पडली तो मुलगा 12वीला नापास होतो फक्त बैलगाड्या मागे पळून. बैलगाडी ओढवा तुम्ही, पण पहिलं करिअर का?
सर मी महाराष्ट्रभर हिंडतो. भंडारा, नागपूर, गडचिरोली, महाराष्ट्रातल्या 14 जिल्ह्यामध्ये मी 1500 शाळामध्ये हिंडतो. मुलांना मी काय हिंडतो याचं कारण सांगू तुम्हाला? खरं कारण सांगू सर? कुठे जाऊ द्या. याचं खरं कारण असं आहे बाळा, मी याच्यासाठी हिंडतो कारण एक सामाजिक प्रदूषण झालंय. तुम्ही बघा, प्रत्येक गावातला अभ्यास करा. हे जितकं सामाजिक प्रदूषण झालंय का प्रत्येक गावामध्ये. थोडं 2 मिनिटं. काय झालं एका शाळेमध्ये? मी अख्खं रामायण सांगितलं. रामाचा जन्म, सीता स्वयंवर, रंगाधर, रावणाचा वध, सेतू बंधन, विभीषणाचा सगळं सांगितलं. पण मी बघितलं एक पोरग दुसऱ्याला मारत होतं. त्याला विचारलं, हे बाळा रावणाला कोणी मारले? तर म्हणतो मी नाही मारलं. आता तुझं शाळेत लक्ष नसतं, रावण पुढे सापडणार आहे तुला. तर तुमचं लक्ष आहे फक्त शिक्षण. तुमच्या आई वडिलांची फार मोठी स्वप्न नाही. तुमच्या आई वडिलांची फार छोटीशी स्वप्न आहे. जिजाऊ साहेबांनी जिजामातेने एक स्वप्न बघितलं होतं. काय स्वप्न बघितलं होतं? त्या मोगलाईत पुन्हा कोण होती ती? मोगलाईत कोण होती? शहाजहानची. पुन्हा आपल्या बेगमच्या सुट्टीसाठी ताजमहाल बांधणारा होऊन गेला एक शहाजहान. पेशवाईत पुन्हा मास्तरांच्या प्रेमासाठी राजमहाल बांधणारा होऊन गेला एक बाजीराव. पण फक्त मराठीच्याही आपल्या मातेच्या स्वप्नपूर्तीसाठी स्वराज्य निर्माण करून 360 किल्ले बांधणारा एकच राजा झाला, आणि तो म्हणजे छत्रपती. तुमच्या आई वडिलांची एवढी मोठी स्वप्न नाही. तुम्हाला ते किल्ले बांधायला सांगणार नाही, घर बांधलं तरी फार झालं. तुमच्या आई वडिलांची फार छोटीशी स्वप्न आहे. त्यांना फक्त एवढंच वाटतं, आमची बाळ शाळेत जातील, अभ्यास करतील, गृहपाठ करतील, होमवर्क करतील, शिकतील, सवरतील, मोठे होतील, आमच्या म्हातारपणाची काठी बनतील. मी तुम्हाला हे सांगत होतो. मी याच्यासाठी हिंडतो. प्रत्येक गावामध्ये सामाजिक प्रदूषण झाले. प्रत्येक गावामध्ये सर 10 ते 15% मुलांची लग्न होत नाही. आणि तुम्ही म्हणाल कोणी सांगायला आलं नव्हतं. मी तुम्हाला जागा करण्यासाठी आलोय. मला माहित आहे तुम्ही APJ अब्दुल कलाम, BV गिरी, झाकीर हुसेन, जयसिंग राष्ट्रपती नाही होऊ शकणार. मला माहिती आहे तुम्ही राष्ट्रपती नाही होऊ शकणार. कमीत कमी आयुष्यामध्ये तुम्ही पती व्हावं यासाठी तरी माझा प्रयत्न आहे. मुलींच्या बाबतीत वेगळं प्रदूषण आहे, हसू नका. मुलींच्या बाबतीत सर वेगळं प्रदूषण आहे. 9वी ते 12वीच्या मुली एक म्हण आहे, अति घाई संकटात आहे. अति घाई संकटात जाईल. मुलींना कळत नसतं, आलडवय असतं, परिणामाची कल्पना नसते, गांभीर्य नसतं, धोका डेंजर खात्रा पुढे दिलेलं नसतं. आणि इकडे आमच्या मुली उद्या कॉलेजला गेल्यावर तिकडे एखादा व्हिडिओ भेटतो आणि ते इंग्लिश मध्ये काय बेकार शब्द निघालाय ते पोरग म्हणतं हाय काही. एखादा तुम्हाला म्हटलं काय, मला इंग्लिश जुना BCom आहे पण मला इंग्लिश काय आठवत नाही एक शब्द. एखादा तिकडे पुण्याला मुंबईला गेल्यावर तुम्ही कॉलेजला जाल, आलडवय असतं, तुम्हाला फसवण्यासाठी, तुम्हाला जाळ्या तोडण्यासाठी एक आतंकवादी समाज आहे. आपल्या समाजातल्या मुलींना फसवून त्यांना पळवून घेऊन वर्षाला 45 वर्ष पत्रकारिता करतो. वर्षाला 65,000 मुली, वर्षाला 65,000 मुली आपल्या भागातल्या पळवल्या जातात. त्यांची पुढे नोंद होत नाही. मी पोलीस स्टेशनला गेल्यावर मुलीचा बाप ओरडत असतो, साहेब पोरगी कॉलेजला पाठवली आणि तिकडेच पळून गेली. बाप रडून रडून हैराण होतो, जमीन ओली होते. आमच्यासारखा विचारतो, तुमची पोरगी गेली ना, मग दादा तुमच्या पोरीचा फोटो द्या. आम्ही पेपरला बातमी देऊ, टीव्हीला दाखवू. त्यावेळेला तो म्हणतो नको 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 दादा, फोटो देऊ नका. माझ्या पोरीचा फोटो जर पेपरला आला, टीव्हीला आला तर माझ्या भाऊबंधांच्या नातेवाईकामध्ये माझी बदनामी होईल, माझी खोटी होईल. म्हणून मुलींनी आयुष्यामध्ये आपल्या बापाला मान खाली घालावा लागेल असं आयुष्यामध्ये वागायचं नाही. कारण त्यावेळेला तुमच्यावर जाळं टाकलं जाईल. कुणीतरी एखादा हिरो भेटल, 2-4 महिन्याची ओळख असेल आणि तो तुम्हाला म्हणल, तो ओळख काढील. बघा प्रत्येक कॉलेजच्या बाहेर सर आतंकवादी समाजाच्या एका मुलाला टपरी टाकून दिली जाते. तिथं आमच्या भोळ्या भाबड्या मुली कॉलेजला गेल्याच्या नंतर तिथं त्या मोबाईल चार्जिंग करायला जातात. मोबाईल चार्जिंग करायला गेल्याच्या नंतर तो मुलगा ओळख काढतो, याच्यातली कोणती मुलगी साळसूद आहे, भोळी भाबडी आहे, आणि तो पहिल्या वेळेला जाळं टाकतो. आज फार सुंदर दिसतेस, आज फार मॅचिंग ड्रेस घातलायस, आज फार सुंदर दिसतेस. सुंदर दिसतेस म्हणजे ही चड्डी हातात झाडावर.
आणि मग तो त्याला खाली घेण्याचा प्रयत्न करतो. अरे तुझ्यासारखी एवढी ब्रिलियंट टॅलेंटेड मुलगी, एवढी हुशार हँडसम मुलगी, देखणी मुलगी, आणि एवढा लहानसा मोबाईल वापरते 500 रुपयाचा गट्टू. ती म्हणते माझ्या बापाने मला दिलाय, मला हिनं काय हिनं म्हणतो हे जग चंद्रावर चाललंय, तू कुठं आहे? तुझ्यासारख्या देखण्या मुलीला त्यातला मोबाईल पाहिजे, अँड्रॉइड मोबाईल पाहिजे. मुलगी म्हणते माझ्या बापाची ऐकत नाही, माझ्या बापाची ऐकत नाही. म्हणलं तू तिला पटवण्याचा प्रयत्न करतो, तुझ्या बापाची ऐकत नाही ना, मी देतो ना, मी देतो ना. म्हणल्यावर मुलीच्या मनामध्ये थोडासा मोह पण होतो. ती म्हणते नको होते. सीता वनवासात होती आणि तिनं हरण पाहिलं, हे पाहिलं तुम्ही, मोह उत्पन्न झाला आणि रामायण बिघडलं. तसा त्या मुलीच्या मनामध्ये मोह उत्पन्न होतो, पण ती म्हणते नको नको. मोबाईल घ्यायला पुण्याला यायचं म्हणलं, सत्यकथा सांगतो 2012ची मोबाईलचा शोध लागला होता. पेरण्या पाण्याची सत्ता आहे, तिच्या बापाचा नंबर देतो. सत्यकथा सांगतो ती पोरगी वाघोलीच्या एका हायस्कूलला गेली आणि हायस्कूलची सत्यकथा सांगतोय. ती पोरगी तिथे गेल्यावर त्याला म्हणली नको नको मला भीती वाटते, माझ्या बापाला कळलं तर. तो म्हणतो तुझ्या बापाला कसं कळलं? तुझा बाप कुठं तिथं शेतात कडमडत असेल, घामाच्या धारा गाळत असेल, त्याला कसं कळलं? तिला थोडस पटतं, थोडस तिच्या मनाला पटतं, बापाला कळणार नाही. पण ती म्हणजे नको नको मला भीती वाटते. भीती वाटते म्हणल्यावर त्यांनी तो फेमस डायलॉग हाटलाय, डायलॉग आहे ना तो म्हणला सोनू सोनू तुझा माझ्यावर भरोसा बिलकुल भरोसा नव्हता. पण तिच्या मनामध्ये त्या शिकेप्रमाणे थोडासा मोह उत्पन्न झाला होता. आणि अँड्रॉइडचा मोबाईल मिळतोय फुकटचा, तर चला आणि ती पुण्याला गेली. शॉर्ट मध्ये सांगतो, वेळ थोडा आहे, शॉर्ट मध्ये सांगतो. पुण्याला गेली. आता त्याचा वेगळा डाव होता, पण त्या पोरीला काहीच माहित नव्हतं. भोळी बाबी पोरगी होती. पुण्याला गेली, 20,000 रुपये नेले. तुम्हाला गणित कळतं ना, 20,000ला 18,000चा मोबाईल घेतला. किती? आता किती उरले? 2,000 उरले. आता पोरगी पुण्याला नेली, वडापाव थोडी मागायची 5 स्टार हॉटेलमध्ये द्याला आणि 1800 रुपये बिल आलं. किती उरले? द्यायला 40-80 रुपये लागत होते. मग त्यांनी शहाणं बनायचं ना, पण त्याने अजून त्या पूर्व भाव खावला. त्याला म्हणतोय आईस्क्रीम खाऊगी, ती पण म्हणते हा हा हो म्हणते. 180 रुपये गेले. किती गेले? 180 रुपये गेले. उरले 20 रुपये. प्रश्नचिन्ह होतं मागं कसं यायचं, परंतु त्याचा वेगळा डाव होता, तो भाग वेगळा. 20 रुपये खिशामध्ये. मनात त्या मुलीला चेहऱ्यावर दुःख दाखवता येत नव्हतं. पायऱ्या उतरायला लागला. त्याच वेळेला पायऱ्या उतरत असताना त्याच्याच वयाचा फिंजारलेल्या केसाचा एक तरुण समोर आला. मळकटलेल्या कपड्यावर म्हणाला साहेब 20 रुपये देना साहब, 20 रुपये देना. तो म्हणला 20 रुपये का क्या करेगा? तो म्हणला कुछ नहीं साहब, मोबाइल को रिचार्ज करना है, गर्लफ्रेंड को फोन करना है. तो हीरो म्हणतो देख सोनू, गर्लफ्रेंड ने भी भिखारी ने भी गर्लफ्रेंड बनाया. तेव्हा तो भिकारी म्हणतो वैसा नहीं, गर्लफ्रेंड ने भिखारी बनाया. टोटल पिढी मोबाईलच्या नादामध्ये भिकारी बनायला लागली. 15 ते 35 वर्षाची पिढी. घरामध्ये 2-2, 4-4 मोबाईल, 2-2 हजार दिले तर 1000 रुपये लाईटीचं बिल आलं. आमचा बाप लाईटीच्या ऑफिस मधून साहेब म्हणतो 2च बल्ब एवढं कसं, पण एका घरातून 1000 रुपये भरताना मला दुःख वाटत नाही. फक्त 7 माणसं श्रीमंत होत चालली. रिलायन्स, अंबानी, अदानी, वडाफोन, आयडिया. काय आयडिया काढली सर त्यांनी, एक वायर खाऊन दिली आणि म्हणतात जिओ. शेवटी 20 रुपये कसे द्यायचे म्हणून त्यानं आपल्या मुली देखत कमीपणा होऊ नये म्हणून 20 रुपये खिशात उरले होते, ते काढले, फटफवली, नोट फटफडवली आणि उद्या कर्णाचा अवतार असल्यागत त्या भिकाऱ्यासारख्या पोराच्या हातामध्ये टेकवली. आणि तो त्या मुलीला म्हणाला गेट जवळ थांब. मुलगा म्हणला जरा गेट जवळ थांब, मी जरा काहीतरी बंदोबस्त करतो, बाहेरून जाऊन येतो. आणि तो त्या मुलीला त्या 5 स्टार हॉटेलच्या पायरी जवळ उभा करून तो गेट जवळ गेला बाहेर. आणि त्या गेट वरून त्यानं फोन लावला. हॅलो, मुर्गी लाया हो, मुर्गी लाया हो, मेरा 5 लाख रुपये रेडी रखना. मुर्गी लाया हो. त्याच वेळेला सुदैवानं त्या पेरणे फाट्याचा पोलीस पाटील आणि कॉन्ट्रॅक्टर त्या गेट मधून आतमध्ये एंट्री करत होता. एंट्री करत असताना त्या पोलीस पाटलांना ऐकलं, मुर्गी लाया हो, 5 लाख रुपये रेडी रखना, अशी कशी सोन्याची कोंबडी आहे. पण मुर्गी याचा अर्थ वेगळा होता. त्या पाटलानं त्यावेळेला डोक्यात घेतलं नाही. तो पाटील कॉन्ट्रॅक्टरशी बोलत बोलत जसा पायरी जवळ आला आणि त्याला ती गरीबाची मुलगी पाहिली. आणि मग त्या मुलीला म्हटला, तू
तर कशी म्हणजे गांगरली बावरली आणि मग तिला भीतच त्या डोळे जवळ फोन करणाऱ्या मुलाकडे बोट केलं आणि मग पाटलाच्या डोक्यामध्ये टूप पेटली. अरे हा तू बोलत होता मुलगी लाया हो, ती मुलगी नाही ही मुलगी आहे. आणि मग त्यानं धावत धावत त्या मुलीचा हात पकडला, गेट जवळ जोरात जोरात जाऊ लागला. पाठ मध्ये त्या पोरानं पाहिलं आणि जसं त्या पोरानं पाहिलं फोन करणाऱ्या ते पोरग 2012 साली जे गायब झालंय त्या कॉलेजच्या बाहेरची टपरी आजही बंद आहे. आपल्या लव जिहादच्या नावाखाली आपल्या भोळ्या भाबड्या मुली फसवल्या जातात, नागवल्या जातात. आणि तो काय शब्द आहे, बेकार शब्द निघालाय सर. इंग्लिश भाषा एवढं वाटोळ केलंय की आय काय येऊ. एखादं जर तुम्हाला कॉलेजला गेला ना आणि एखादं जर कार्ट म्हणलं तुम्हाला आय काय येऊ, तर त्याला म्हणायचं तुझी आय माझ्या बापाकडं आईकडे घेऊन ये. कारण कोणताही ज्या मुलाला फसवणूक करायचे तो त्याचे आई वडील कधी घेऊन येत नसतो. त्या मुलींना फसवण्याचा डाव असतो, आलहडवय असतं, परिणामाची कल्पना नसते, गांभीर्य नसतं, शारीरिक बदल होत जातात, मुली व्हायबल होतात. म्हणून मुलींना माझी तुम्हाला एवढीच विनंती, आयुष्यामध्ये आपल्या बापाला मान खाली घालावा लागेल असं आयुष्यामध्ये वागू नका. प्रत्येक वळणावर दिलेलं असतं सावधान, पुढे धोक्याचं वळण आहे. तुमचं 16 वर्ष वय आहे, पहिलं ते वेगळंच गाणं होतं 16 वरील धोक्यात. पण मुलींनो ते धोक्याचं नाही, ते धोक्याचं नाही, ते मोक्याचं आहे. कारण फक्त त्यावेळेला रस्ता फार खास काढण्याचा आहे, रस्ता फार वाळण्याचा आहे, खास काढण्यात दगड होण्याचा आहे. फक्त आयुष्यामध्ये चालताना जपून टाका पाऊल, जपून टाका पाऊल. कारण प्रत्येक वाट सारखी नसते. जपून ठेवा विश्वास, कारण प्रत्येक माणूस आपला नसतो. जपून घ्या निर्णय, कारण प्रत्येक पर्याय योग्य नसतो. जपून ठेवा आपलं मन, जपून ठेवा आपलं मन. हेच फक्त आपलं असतं मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक. आणि या मनाला ब्रेक लावण्याचं काम आमचं संतांचं साहित्य करतं. मित्रांनो, विठ्ठल हा असा एकच अवतार आहे. हा राम किंवा मत्स्य कच्चे वरा, राम परशुराम हे सगळे अवतार दुष्टांना मारण्यासाठी झाले. पण आत्ताचा विठ्ठल हा एकच अवतार असा आहे, कोणाला मारण्यासाठी नाही, सगळ्यांना तारण्यासाठी आहे. कोणाला मारणार? प्रत्येक गावामध्ये हजारो राक्षस निर्माण झाले. त्यांना मारणार कसं? पण ते मारण्याऐवजी त्यांच्यामध्ये राम नामाचा, विठ्ठल नामाचा भजन अभंग गवळण भारूड पदे ओवे दोह्या श्लोक याच्या चाली यांच्या डोक्यामध्ये बसल्या. तो माणूस जर अभंग गायला लागला तर त्याचं मन ऑटोमॅटिक मनातल्या वाईट प्रवृत्ती निघून जातील आणि त्या माणसाचं देव निर्माण होईल. आत्मा हात परमेश्वर. हरिपाठामध्ये हरिपाठ म्हणणारा माणूस हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा एका पुढे एक म्हणत असताना त्यावेळेला त्याचं मन, चित्त, बुद्धी स्थिर, एकाग्र, पवित्र, निर्मळ होते. म्हणजे माणसातच निर्मळ होतो. देव कुठे जगामध्ये आपल्यातच आहे. आणि खरा देव कुठं आहे? तर खरा देव आपल्या घरामध्ये आहे. घरून निघताना मला सांगा, एकच मिनिट शेवटचं, देवाच्या पाया पडून किती जण येतात? सातवर करा, काय हरकत नाही. वेळ कमी असतो, नाही पडला तरी चालेल. देवाच्या पाया पडा, देवळात जायचं म्हणजे अर्धा तास जाईल. बरं ते जाऊ द्या. मला घरून निघताना प्रामाणिकपणे सांगा, आई वडिलांच्या पाया पडून किती जण येतात? धन्यवाद. एक जण तरी येतो. तुम्हाला मोठं व्हायचंय ना, तुम्हाला मोठं व्हायचं ना, 1 मिनिट लागतो. तुम्हाला खरोखर मोठं व्हायचं असेल 50% मोठं, पहिलं शिकून आणि दुसरं सवरून. शिकून म्हणजे शिक्षण आणि सवरून म्हणजे संस्कार, सत्य, सदाचार, संयम, सुविचार, संतांचे विचार, संस्कार. त्या सकारात्मक अर्थाचा एकच शब्द. तुम्ही घरून निघताना तुम्हाला खरोखर मोठं व्हायचं असेल, आई वडिलांच्या पाया पडायला 1 मिनिट लागतं. 1 मिनिटाचं काम आहे. तुम्हाला मोठं व्हायचंय मुलीनं मोठं, एक काम करा, 1 मिनिट खर्च करा माझ्यासाठी. 1 मिनिट खर्च करा. घरून निघताना आई किंवा वडील असतील ना, त्यांच्या पाया पडून या. उद्यापासून सुरुवात करा. तुम्ही 8-15 दिवसामध्ये तुम्हाला इफेक्ट कळेल. 8-15 दिवसामध्ये तुम्हाला त्याचा परिणाम करेल. तुमचे आई वडील म्हणतील, अरे आमची सोनी किती शहाणी झाले, आमची सोनी किती शहाणी झाले, रोज आमच्या पाया पडते. आणि मग तुम्ही जर 8-15 दिवस पाया पडल्यावर तुमचे आई वडील जर काम धंदा करत नसतील, काम करायला लागतील, एखाद्याचे आई वडील दारू पित असतील, म्हणतील अरे आमची सोनी किती शहाणी पोर आहेत, रोज आमच्या पाया पडतात, देवासारखी पोर आहेत. मग तुमचे आई वडील जर दारू गुटखा काही व्यसन करत असतील तर म्हणतील अरे आमची सोन्यासारखी पोर आहेत, एवढी चांगली पोर आहेत. तुमच्यासाठी रक्ताचं पाणी, हाडाची काळ, घामाच्या धारा घालतील आणि तुम्हाला कष्ट करून मोठं करतील. बस एक काम करा, 1 मिनिटात
वडिलांचं काम करा, रोज आई वडिलांच्या पाया पडा. आणि मगाला तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की एकच भजन 2 मिनिटं माझ्या मागे म्हणा. मीराबाईचं येते, शांताबाईचं नाही. दैसी लागी लगन म्हणा, मीरा हो गई मगन. पांडुरंग विद्या मंदिर विठ्ठलवाडी या ठिकाणी येऊन हा नाही दिली परीक्षा. कोणाकडे शिकला? पप्पा. काय नाव पप्पांचं? हा बरं बरं. ते क्लास घेतात का? हा, त्यामुळे तो तबला या प्रकारात जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत त्या मुलाला बक्षीस मिळालेलं आहे. पांडुरंग विद्या मंदिर विठ्ठलवाडी या ठिकाणी मुलाला लेझिम. आणि तिथे जे स्पर्धेचं सुंदरसं नियोजन केलं होतं, त्याआधी बक्षीस जे आहे ते या ठिकाणी आपल्याला वितरित करण्यासाठी त्या विद्यालयाचे आदरणीय ज्ञानेश्वर आपल्याकडे आलेले आहे.